रेसिंगचं मोटोजेनियस नकल गार्ड्स PS कस्टम HJGचे 70 वॉट हार्नेस वगैरे पूर्ण बघू शकता. नायलॉन वायरिंगमध्ये आहे. त्याच्यामध्ये फ्लॅशर. हे PS कस्टमचे ऑफसेटचे हँडल बार रायझर. तुमचं परत एकदा माझ्या नवीन एका अशा व्हिडिओमध्ये. तर आता आपण चाललो आहोत क्रॅश गार्ड बसवायला आपल्या हिमालयन 450 वरती. तर ठीक आहे, जाऊयात. PS कस्टमकडे डायरेक्ट जाणार तो, पण त्यांच्या कॉलमध्ये प्रॉपर रिस्पॉन्स नाही करत आहेत. तर आपण चाललो आहोत S9 हेल्मेट्समध्ये. त्यांच्याकडे मोटोटॉकचं पण अवेलेबल आहे आणि PS कस्टमचं पण अवेलेबल आहे. बाकी एक्सेसरीज पण त्यांच्याकडे आहे, जसं की शू स्टँड एक्सटेंडर पण आहे, त्याच्यात एक हँडल बार रायझर पण आहे. तर काय काय टाकायचं अजूनपर्यंत फिक्स नाही केलं आहे. बजेट थोडासा या टायमाला आपला आहे कमी. तर बघूयात, चांगल्या गोष्टी ज्या वाटेल त्या आपण टाकू, ज्या बजेटमध्ये वगैरे बसतील. A few moments later. 3 लय वर्षानंतर भेटला आपल्याला. काय बोलतो, कसा आहे? बरं आहे भाई, नवीन गाडी. गाडीसाठी हे काय रे? ते डाग आहेत फक्त, क्लीन नाही केलं. ब्लॉगिंग चालू आहे? चालू आहे ब्लॉग. चल जाऊया. चल बस. A few moments later. तर आपण आलो होतो गोरेगाव वेस्टला S9 हेल्मेट अँड ॲक्सेसरीजमध्ये. तो जो आपल्याला PS कस्टमचा गार्ड पाहिजे होता तो तर नाही भेटला. ह्याच्याऐवजी आपण आता इथे टाकतोय शू स्टँड एक्सटेंडर कार्बन रेसिंगचं मोटोजेनियस नकल गार्ड्स. याची कॉस्टिंग वगैरे काय भेटली आपण नंतर बघू. इथून टाकतो आपण S9 हेल्मेट अँड ॲक्सेसरीज. हे पूर्ण त्यांचं शॉप आहे. बाजूला तिथे रॉयल एनफिल्डचं पण शोरूम आहे. आणि ही आपली रुद्रा. तर काम झाल्याच्यानंतर आपण भेटू, कारण का रोडवरती उभा आहे तर विंड नॉईज भरपूर जास्त असेल. कॉस्टिंग वगैरे काय असेल, आपल्याला जे मेन पाहिजे होतं हँडल बार रायझर आणि इंजिन गार्ड क्रॅश गार्ड ते नाही भेटलं आहे. पण आपल्याला जे भेटलं आहे ॲक्सेसरीज जी आपल्याला टाकायची होती ती तर आपण टाकतोय. तर मग जे पण काय कॉस्टिंग वगैरे असेल ती आपण आता सांगूयात तुम्हाला बाईकवरती. आता याच्यानंतर मी इथे काही शॉपमध्ये तर शूट्स वगैरे नाही करत आहे, कारण का हे शॉप आहे. कोणाला काही एक्सेसरीज वगैरे पाहिजे असेल सगळ्या ब्रँडची इथे अवेलेबल आहे. One hour later. तर 2-3 दिवसामध्ये क्रॅश गार्ड आणि आपले हँडल बारचे जे रायझर ऑफसेटचे आहेत ते येतील. कॉस्टिंग मी तुम्हाला आता सांगतो. हे जे नकल गार्ड आहेत ते मला पडले 2500. शू स्टँड साईड स्टँड एक्सटेंडर शू स्टँड ज्याला बोलतात ते आपल्याला पडलं आहे 1300. PS कस्टमचा क्रॅश गार्ड आहे 4000चा, पण त्याच्यामध्ये बुश कुठले तरी लागतात, ते 500 रुपयाचे होते. तर ते पण मी सेफर साईडसाठी लावूनच घेतोय. तर त्याची कॉस्ट टोटल झाली 4500. आणि हँडल बार रायझर ऑफसेटचे 2500. तर कॅल्क्युलेट करून बघितलं तर एक 10,800 रुपये रुद्रा 2.0 आजच्या मॉडिफिकेशनसाठी खर्च आला आहे. आता पण आपण गार्ड वगैरे नाही टाकला आहे, कारण का अवेलेबल नव्हता. PS कस्टमकडून पण जेव्हा अवेलेबल होईल तेव्हा इथेच येईन आणि इथेच टाकीन. आता सगळ्या गोष्टी एकाच शॉपमध्ये झालेल्या बऱ्या. तर ठीक आहे, गरमी भरपूर होते. हा मिरर थोडासा ॲडजस्ट करावा लागेल, तो परत कधीतरी आल्याच्या नंतर करू ॲडजस्ट आपण. बाकी तर फिटिंग वगैरे त्याचं जेस्चर वगैरे जे होतं ते मला आवडलं, म्हणून मी बोललो ठीक आहे जाऊ दे, ॲडव्हान्स घे, इथंच येणार मी करायला. हा व्हिडिओ आपण परत कंटिन्यू करूयात. 2-3 दिवसात येईल. मे बी मंडे ट्यूजडेपर्यंत येईल. तर वेनसडेपर्यंत वगैरे आपण जाऊ आणि सर्व आता फायनल. त्याच्यानंतर एकच मॉडिफिकेशन बाकी आपल्याला रुद्रा 2.0 मध्ये उरली आहे. ती म्हणजे थोडंफार स्टिकरिंग उरलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जे उरलं आहे ते म्हणजे आपलं फॉग लॅम्प. तर नाईट ड्राईव्ह जशी की मला करतो मी आणि मला करायची आहे आता परत, कारण का रुद्रा 2.0 वरती मजा तर येणार आहे. तर त्यासाठी फॉग लॅम्प तर मला पाहिजेच. आणि हे मला जे दुसरे होते नकल गार्ड ते मला काय एवढे आवडले नाही. बागबस्टरची कॉपी होती, फर्स्ट कॉपी, म्हणून मी मोटोजेनियस हे थोडे मस्त असे बल्की वाटत आणि पूर्ण एअर जो आहे तो पूर्ण याच्यामध्ये कव्हर अप होणार. तर त्याच्यामुळे मी हेच टाकले, दुसरे टाकले नाही.
पिक्चरची क्वालिटी पण चांगली आहे. 2000 years later. तर ऑफिसमधून आज आपण लवकर निघालो आहोत आणि फर्स्ट टाइम आपण गुगल मॅप रॉयल एनफिल्डमध्ये यूज करतोय. तर थोडाफार लॅकिंग तर आहे पण ठीक आहे. लेफ्ट राईट तर कळते आपल्याला. 2.9 किलोमीटर नंतर लेफ्ट. तर एकदा लॉंग रूटला किंवा असं काहीतरी चांगल्या एकदम रोडवरती आपण बघूयात की कसा परफॉर्मन्स आहे याचा. सध्या तर मला ओके वाटतोय. 6.2 किलोमीटर आणि माझा इंटरकॉमिक कनेक्ट आहे तर मी गाणी वगैरे हे करू शकतो. पण इकडचा जो फीचर्स आहे गाणी चेंज करायचा मॉडेल तो चालत नाही आहे. तर त्याच्यासाठी आपण नंतर बघूयात. फर्स्ट सर्व्हिस आता जवळ आलीच आहे. तसंही 427 किलोमीटर गाडी चालली आहे. तर ज्या दिवशी आपण फर्स्ट सर्व्हिसला जाऊ त्या टायमाला आपण पूर्ण चेंजच करून घेऊ. म्हणजे जे इश्यू आहेत जसं की ब्रेक मारल्यावरती थोडासा असा आवाज येतो जुन्या गाड्यांमध्ये कसा येतो तसा. तर ते सर्व आहे. डिस्पॅड मे बी नवीन आहे त्याच्यामुळे. तर त्या सर्व इश्यू जे आहेत ते आपण रिझॉल्व करून घेऊयात. सध्या तर आपण आता जाऊयात. आज आपण लाईट टाकतो HJGच्या का नाही थोडंसं डाऊटफुल आहे. ते एकदा जाऊयात आपण आणि बघूयात. A few moments later. तर गाडी इथे आपला आलाय बघू शकता. PS कस्टम. त्याच्यानंतर जे खाली तिकडे आहेत ते पुश वगैरे आहेत. फिटिंग चालू झाली आहे. त्याच्यानंतर फायनल लुक दाखवूयात. रेडिएटर ग्रिल त्या दिवशी आपण लावली होती. तर इथे फॉग लॅम्प पण मी परचेस केली आहे. HJGचे 70 वॉट. हार्नेस वगैरे पूर्ण बघू शकता. नायलॉन वायरिंगमध्ये आहे. त्याच्यामध्ये फ्लॅशर पण आहे, बटन पण आहे, सर्व गोष्टी आहेत आणि पूर्ण नायलॉन फिनिशिंग आहे. लागल्याच्या नंतर एकदा फायनल लुक बघूया आपल्या रुद्राचा. याच्यामध्ये क्लॅम्प जे लागणार आहेत. क्लॅम्प जे टाकतोय ती मी मोटोडॉकचे टाकतोय. याचीच किंमत आहे जवळपास 1199. 1200चा क्लॅम्प आहे. तर एकदाच चांगले टाकतोय. ॲल्युमिनियमचे आहेत. तर मी बोललो आता आलोच आता हाताबरोबर आपण फॉग लॅम्प पण टाकून घेऊ. आणि हा इथे गार्ड फिट होतोय. कोणालाही एक्सेसरीज परचेस करायची असेल तर S9 हेल्मेट्समध्ये करू शकता. पूर्ण एक्सेसरीजचं शॉप आहे. हे PS कस्टमचे ऑफसेटचे हँडल बार रायझर ऑफसेट आहेत. म्हणजे वर येऊन थोडे बॅक साईडला येणार. मग आता जे हँडल इथे आहे ऑलरेडी वरती होऊन या साईडला येईल. थोडंफार एवढं तरी येईल आणि थोडं वरती होईल. एवढं आहे. ठीक आहे. फिटिंग होते. फिटिंग एकदम प्रॉपर पद्धतीने होते. बघू शकता. तर गार्डचं फिटिंग झालं. त्याच्यानंतर फॉग लॅम्पचे आपले क्लॅम्प लागतात मोटोडॉकचे. गार्ड काही अशा प्रकारे दिसत आहे. काहीसा साईड लो असा आहे गार्डचा. आणि जे गार्डचे स्लायडर्स आहेत ते इथे ते अजून लावायचे आहेत. फॉग लॅम्पचा फक्त आपण ॲडजस्टमेंट बघून घेतोय की फॉग लॅम्पचा क्लॅम्प लावून कुठे लागतात ते. तर हे मॅकडॉकचे काहीसे असे क्लॅम्प आहेत. तर ही काहीशी HJGची 70 वॉटची लाईट आहे. कंपॅरिझन करू शकता हेडलाईट बरोबर. एक ऑलरेडी फिट होऊन बघितली आपण. अजून एक कंपॅरिझन मध्ये माझ्या चेहऱ्याच्या बाजूला ठेवून बघतोय. तर केवढी मोठी आहे बघू शकता तुम्ही. रात्री जेव्हा आपण लाईट आता रायडिंग करू तेव्हा मजा येईल. एकदा लाईट वगैरे पूर्ण फिटिंग वगैरे होऊ देत. सध्या आपण क्लॅम्प फिट करून लाईट फिट करतोय. तर एकदम प्रॉपर लाईट आहे. तर टँक काढली आहे पूर्ण. याच्या आतून आता पूर्ण कफलर टू कफलर आतून पूर्ण वायरिंग होईल.
तर वायरिंग चालू झाली आणि हा एक्सेसरीजचा पूर्ण फ्यूज आहे. एक्सेसरीजचा इथे पूर्ण फिट होईल. त्याच्यावर एक्सेसरीज लिहिलेलं असतात आणि पूर्ण अशा प्रकारे वायरिंग आता चालू आहे. एकदा फायनल वायरिंग दाखवीन. पूर्ण आता डिटेलमध्ये नाही दाखवत आहे. कोणाला लावायची असेल HJDची लाईट तर इथे S9 मध्ये येऊ शकतात. बाकी हार्नेस वगैरे तुम्ही बघू शकता, ओरिजिनल HJDचंच आहे. आणि हे पूर्ण नायलॉन वायर आहे, बघू शकता. त्याच्यात टेन्शनचं तर काय गोष्टच नाही आहे मला वाटत आहे. लाईट अशा प्रकारे काहीशी गाडीचा लुक येतोय. फायनल लुक आपण बघूयात. तर हा काहीसा HJDच्या लाईटचा फायनल लुक. आणि इथे वायरिंग वगैरे बघू शकता, पूर्ण क्लिअर आहे, पूर्ण लपवून. हे फ्लॅशर इनबिल्ड आहे. हाँ बाद में निकाल लूंगा. Two hours later. तर फायनली आपली गाडी रेडी झाली आहे, बघू शकता तुम्ही. तर 7,700 मध्ये आपण HJDच्या लाईट, हार्नेस, क्लॅम्प, फ्लॅशर सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड होतं. त्याच्या व्यतिरिक्त 2,500चे नकलगार्ड, 2,500चे आपल्या हँडलबार रायझर, प्लस 4,500चं आपलं क्रॅश गार्ड. त्याच्या व्यतिरिक्त 1,300चे शू स्टँड एक्सटेंडर, 1,950चे आपलं रेडिएटर ग्रिल. त्याच्या व्यतिरिक्त 200 रुपये टॉप बॉक्स आपला जो जुना होता तो बसवला. तर टोटल व्हॅल्यू मी खाली टाकत असेल एवढा मॉडिफिकेशनला आपला खर्च आला आहे. आणि हा 400 रुपये हे स्टिकरिंग वगैरेचे, आणि स्टिकरिंग अजूनपर्यंत बाकी आहेत. तर जेव्हा पूर्ण गाडी बनेल तेव्हा एकदा फायनल लुक तर दाखवीनच मी. सध्या तरी एवढे खर्च आपण केलाय गाडीवरती. तर ठीक आहे, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि कमेंट करून मला नक्की सांगा हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल होता की नाही. S9 मध्ये तुम्हाला कृष्णा म्हणून भेटतील. वायरिंग वगैरे एकदम परफेक्ट करून देतो, म्हणजे त्यांना काही बोलायची गरज नाही पडणार तुम्हाला, एवढी वायरिंग वगैरे परफेक्ट आहे. तर कोणालाही लाईट्स वगैरे टाकायचे असेल तर तिथून तुम्ही टाकू शकता. मी रेकमेंड नक्की करेन तुम्हाला. तर सकाळची रात्र बनवायला ही लाईट आहे आपली. एवढी लाईट भरपूर पॉवरफुल झाली. रात्रीला पूर्ण सकाळ बनवेल. सकाळची रात्र बोललो मी, रात्रीला पूर्ण सकाळ बनवेल. तर ही लाईट भरपूर पॉवरफुल आहे. सध्या जे येलो कलरचं वरती कॅप होती ती मी काढून टाकली आहे, अशीच आहे, व्हाईटमध्येच ठेवली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि S9 ॲक्सेसरीजमध्ये जर गेलात तर माझं नाव नक्की सांगा, तुम्हाला तिथे डिस्काउंट भेटेलच. त्याच्या व्यतिरिक्त तिथे फिटिंग आणि मस्त क्वालिटी वाईज तर बोलायला नको, जे पाहिजे ते प्रोडक्ट तिथे अवेलेबल आहेत. तर एक जो वेगवेगळ्या कंपनीचे प्रोडक्ट पाहिजे असतील तर एका तुम्हाला याच्यामध्ये सगळं भेटून जाईल, कुठे जायची गरज पडणार नाही. तर ठीक आहे, थँक्यू फॉर द मेकिंग ऑफ द पार्ट ऑफ द डे. आय सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टेक केअर, बाय बाय, राम राम. Yeah.